मसाला, मीठ, मिरची, धणे. थांबा, गोंधळून जाऊ नका. तुम्ही कोणताही कुकरी शो किंवा रेसिपीचा व्हिडिओ बघत नाही, तर हा ज्योतिषशास्त्राचाच व्हिडिओ आहे. आणि आज आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. आपल्याला मसाल्याच्या डब्यातले ग्रह या विषयावर आज बोलायचं आहे. कधी तुम्ही असा विचार केला आहे का की आपल्या घरातला सगळ्यात साधा आणि रोज वापरातला भाग म्हणजे स्वयंपाकघर हा फक्त स्वयंपाक करण्यापुरता मर्यादित नसून आपल्या मनस्थितीवर, घरातील वातावरणावर आणि जीवनातील संतुलनावरही परिणाम करू शकतो. आणि अजून एक पाऊल पुढे जाऊन विचार करा की आपल्या मसाल्याच्या डब्यात सुद्धा काही अशा गोष्टी दडल्या आहेत की ज्या आपल्याला निसर्ग, परंपरा आणि थेट ग्रहांच्या ऊर्जेशी जोडतात. नमस्कार, मी संदीप चोणकर आणि माझ्या श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा विषय आहे खूपच वेगळा, रोचक आणि विचार करायला भाग पडणारा, मसाल्याच्या डब्यात दडलेले ग्रह. महत्त्वाची गोष्ट, आपण इथे जे पाहणार आहोत ते पूर्णपणे प्रतिकात्मक आणि पारंपरिक संदर्भात आहे. याचा उद्देश अंधश्रद्धा निर्माण करणे नसून आपल्या दैनंदिन जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहणे आहे. पारंपरिक ग्रंथांमध्ये याचा थेट उल्लेख नसला, ज्योतिषशास्त्रातील अभ्यास आणि अनुभवातून तयार झालेला हा माझा वैयक्तिक दृष्टिकोन आहे. आपण सगळे रोज मसाले वापरतो, हळद, मिरची, मीठ, जिरं, धणे. पण प्रत्येक मसाल्यामागे एक रंग, एक चव, एक गुणधर्म आणि एक परंपरा दडलेली आहे. आणि जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी एकत्र पाहतो तेव्हा त्यांचा ग्रहांच्या गुणधर्माशी एक सुंदर प्रतिकात्मक संबंध दिसू लागतो. चला तर मग सर्वप्रथम पाहूया आपल्या मसाल्याच्या डब्यातील हे प्रतिकात्मक ग्रह संबंध. हळद. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुदेवांचा रंग पिवळा मानला जातो आणि त्यामुळेच तेजस्वी पिवळ्या रंगाची हळद परंपरेमध्ये गुरुदेवांशी जोडली जाऊ शकते. गुरुदेव म्हणजे ज्ञान, वाढ, सकारात्मक आणि योग्य मार्गदर्शन देणारे ग्रह. त्यामुळे आपल्या संस्कृतीत हळद ही अत्यंत शुभ मानली जाते. मग तो विवाह सोहळा असो किंवा कोणतंही धार्मिक कार्य. आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे आणि ती शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळेच शरीराचं संरक्षण करणारी हळद आणि आयुष्यात योग्य दिशा दाखवणारे गुरुदेव या दोघांमध्ये एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण प्रतिकात्मक संबंध दिसून येतो. यानंतर मीठ. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहाचा रंग पांढरा मानला जातो आणि त्यामुळेच पांढऱ्या रंगाचे मीठ परंपरेत चंद्राशी जोडलं जाऊ शकतं. चंद्र म्हणजे भावना, नातेसंबंध आणि मानसिक संतुलन यांचा कारकग्रह. बऱ्याच परंपरांमध्ये एखाद्याचं मीठ खाणं म्हणजे त्याच्याशी एक नातं जुळणं, मनाशी जोडलं जाणं असा अर्थ घेतला जातो. अशा प्रकारे मीठ आणि चंद्र दोघंही माणसांमधील भावनिक जोड आणि संबंध मजबूत करण्याचं प्रतीक मानले जाऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर मीठ हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलन्स राखण्याचं महत्त्वाचं काम करतं आणि त्यामुळेच शरीरातील विविध क्रिया सुरळीत चालतात. म्हणजेच शरीराचं संतुलन राखणारं मीठ आणि मनाचं संतुलन दर्शवणारा चंद्र या दोघांमध्ये एक अतिशय सूक्ष्म आणि अर्थपूर्ण संबंध दिसून येतो. पुढचा पदार्थ म्हणजे तिखट किंवा लाल मिरची. लाल रंग हा मंगळाचा रंग मानला जातो. मंगळ म्हणजे ऊर्जा, धैर्य आणि कृतीचं प्रतीक. मिरचीमध्ये असणारा कॅप्सेसिन हा सक्रिय घटक शरीरात उष्णता निर्माण करतो आणि थर्मोजेनेसिस वाढवण्यास मदत करतो, ज्याच्यामुळे मेटाबॉलिझम सुधारण्यास हातभार लागतो. आपल्या परंपरांमध्ये लिंबू मिरचीचा वापर संरक्षणाचा प्रतीक म्हणून केला जातो. म्हणजेच शरीरात ऊर्जा निर्माण करणारी मिरची आणि कृतिशील मंगळ या दोघांमध्ये एक स्पष्ट आणि अर्थपूर्ण प्रतिकात्मक संबंध दिसून येतो. पुढचा पदार्थ जिरे. हलका तपकिरी हिरवट रंग असलेले हे जिऱ्याचा संबंध बुध ग्रहाशी जोडला जाऊ शकतो. बुध म्हणजे बुद्धिमत्ता, विश्लेषण आणि माहिती प्रोसेस करण्याची क्षमता. जिऱ्यामध्ये असणारे क्युमिन अल्डिहाइड हे थायमॉल हे घटक डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आणि गॅस्ट्रिक ज्युसेसचा स्त्राव वाढवून पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात, ज्याच्यामुळे अन्नाचे योग्य रीतीने प्रोसेसिंग होतं. म्हणजेच अन्नाचं योग्य प्रोसेसिंग करणारे जिरे आणि माहितीचं विश्लेषण करून योग्य निर्णय देणारा बुध या दोघांमध्ये एक सूक्ष्म आणि सुंदर प्रतिकात्मक संबंध दिसून येतो. पुढचा पदार्थ धणे. हिरवट पिवळसर छटा जी शुक्राशी जोडली जाऊ शकते. शुक्र म्हणजे सौंदर्य, सुख, संतुलन आणि समृद्धी. धण्यामध्ये असणारे लिनालूल आणि बॉर्निऑल हे दोन घटक डायजेस्टिव्ह एन्झाईम्सचा स्त्राव वाढवून पचन सुधारण्यास मदत करतात. तसेच शरीरात शीतलता निर्माण करतात.
आपल्या परंपरेनुसार धनत्रयोदशीला धणे गूळ यांचा नैवेद्य दाखवण्याची एक परंपरा आहे. ते समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. म्हणजेच शरीराला आराम देणारे धणे आणि जीवनात संतुलन देणारा शुक्र हा एक नैसर्गिक संबंध आहे. पुढचा पदार्थ काळी मिरी. काळा रंग शनिदेवांशी जोडला जातो. शनिदेव म्हणजे शिस्त, संयम आणि परिणाम हळूहळू देणारे ग्रह. काळ्या मिरीमध्ये असणारे पायपरीन हे प्रमुख घटक डायजेस्टिव्ह एन्झाईम्सचा स्त्राव वाढवून पचन सुधारण्यास मदत करतात. तसंच इतर न्यूट्रियंट्स आणि औषधांच्या बायो अवेलेबिलिटीमध्ये पण वाढ करतात. म्हणजेच शरीरात पोषक घटकांचं ॲब्सॉर्प्शन अधिक प्रभावी होतं. मिरीचा परिणामही तसाच लगेच जाणवत नाही, पण हळूहळू शरीरावर खोल परिणाम करतो. म्हणजे हळूहळू परिणाम देणारी मिरी आणि वेळ घेऊन पण निश्चित फळ देणारे शनिदेव हा अत्यंत सुंदर आणि सूक्ष्म प्रतिकात्मक संबंध आहे. पुढचा पदार्थ दालचिनी. दालचिनीचा उबदार तपकिरी रंग सूर्याशी जोडला जाऊ शकतो. सूर्य म्हणजे ऊर्जा, जीवनशक्ती आणि नेतृत्व. दालचिनीमध्ये असणारे सिनेमाल्डिहाइड मेटाबॉलिझम सुधारण्यास आणि ब्लड शुगर रेग्युलेट करण्यास मदत करतं. म्हणजेच शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवणारी दालचिनी आणि जीवनशक्ती देणारा सूर्य हा एक सुंदर कनेक्शन होऊ शकतं. लवंगाचा तीव्र स्वाद केतूशी जोडला जाऊ शकतो. केतू म्हणजे डिटॉक्स, सेपरेशन आणि सूक्ष्म हिलिंग. लवंगांमध्ये असणारे युजेनॉल हे अँटीसेप्टिक आणि पेन रिलिव्हिंग गुणधर्मांसाठी ओळखलं जातं. म्हणजेच शरीर शुद्ध करणारी लवंग आणि मनातील अनावश्यक आसक्ती आणि गोंधळ दूर करणारा केतू यांचा एक सूक्ष्म संबंध होऊ शकतो. बडीशेपचा हलका हिरवट रंग बुधाशी, तर तिचा गोडसर आणि सूदिंग स्वभाव हा शुक्राशी जोडला जाऊ शकतो. बडीशेपमध्ये असणारे ॲनेथॉल डायजेशन सुधारण्यामध्ये आणि शरीराला शीतलता देण्यास मदत करतं. म्हणजेच अन्नाचं योग्य प्रोसेसिंग करणारा बुध आणि शरीराला आराम आणि संतुलन देणारा शुक्र या दोघांचा एकत्रित प्रभाव बडीशेपमध्ये दिसून येतो, जो पचन सुधारून शरीराला शांतता देतो. हा एक सुंदर संबंध आहे. वेलचीचा सुगंध आणि गोडसर चव थेट शुक्राशी जोडली जाऊ शकते. शुक्र म्हणजे सौंदर्य, सुख, सुगंध आणि आनंद. वेलचीमध्ये असणारे सिनिऑल डायजेशन सुधारण्यास आणि कामिंग इफेक्ट देण्यास मदत करतं. म्हणजेच मन आणि शरीराला सुखद अनुभव देणारी वेलची आणि जीवनात आनंद देणारा शुक्र हा एक नैसर्गिक संबंध. आता इथपर्यंत आपण मसाल्यांचा भाग पाहिला, पण स्वयंपाकघर फक्त मसाल्यांपुरतं मर्यादित नसतं. आता दुसऱ्या भागामध्ये आपण काही इतर घटक बघूया जे तितकेच महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे तूप. सात्विक मानलं जातं आणि त्यामधील ब्युटेरिक ॲसिड डायजेशन व मेंदूच्या कार्यासाठी फार उपयुक्त असतं. त्यामुळे त्याचा संबंध गुरुदेव आणि सूर्याशी आपण जोडू शकतो. गुरुदेव म्हणजे पोषण आणि ज्ञान देणारे, तर सूर्य म्हणजे ऊर्जा आणि तेज देणारा. अशा प्रकारे जोडला जाऊ शकतो. हिंदू परंपरेत तुपाचा वापर यज्ञ, हवन किंवा दिवा लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो, ज्यातून त्याचं सात्विक आणि ऊर्जादायी महत्त्व दिसून येतं. दुसरा पदार्थ दूध. दुधामध्ये असणारे ट्रिप्टोफॅन मन शांत ठेवण्यास मदत करतात आणि म्हणूनच दूध चंद्राशी, चंद्र म्हणजे मन, शीतलता आणि भावनिक संतुलन दाखवणारा ग्रह, अशा प्रकारे संबंध जोडला गेला आहे. पूजा, अर्चा, अभिषेक तसंच विशेषतः श्रावण महिन्यामध्ये शिवपूजेमध्ये दुधाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो, ज्यातून त्याची शीतलता आणि पवित्रता अधोरेखित होते. पुढचा पदार्थ आहे तांदूळ. तांदूळ हे कार्बोहायड्रेट्सचा स्रोत असल्यामुळे ऊर्जा देतात आणि त्याचा संबंध चंद्र आणि शुक्राशी आहे. चंद्र म्हणजे पोषण आणि शुद्धता, तर शुक्र म्हणजे सुख, समृद्धी आणि आनंद देणारा. अशा प्रकारे संबंध जोडला गेला आहे. हिंदू विधींमध्ये अक्षता म्हणून तांदळाचा वापर केला जातो. तसेच सण समारंभ असो, पूजा असो, यामध्ये त्याला विशेष स्थान दिलं आहे, जे त्याच्या शुद्धता आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. तर गहू, ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि फायबर असतात, तो सूर्याशी म्हणजे सूर्य म्हणजे जीवनशक्ती, ऊर्जा आणि स्थैर्य देणारा संबंधित मानला जाऊ शकतो. अनेक ठिकाणी नवीन पीक साजरे करणारे सणांमध्ये जसे लोहरी किंवा बैसाखी, गव्हाला विशेष महत्त्व दिलं जातं, ज्यातून जीवनशैली आणि अन्न समृद्धीचा भाव व्यक्त होतो. आणि म्हणूनच आपल्या भारतीय परंपरांमध्ये या गोष्टींना फक्त चवीपुरतं नाही, तर शरीर आणि मनावर परिणाम करणाऱ्या घटकांप्रमाणे महत्त्व दिलं गेलं आहे. स्वयंपाकघर स्वच्छ, संतुलित आणि सकारात्मक भावनेनं वापरलं आणि अन्न शिजवताना जागरूकता व चांगले विचार ठेवले, तर त्याचा परिणाम केवळ चवीवरच नाही, तर घरातील वातावरण आणि मनस्थितीवरही जाणवतो. आणि शेवटी हे सर्व शॉर्टकट्स नाहीत. फक्त मसाले किंवा अन्न शिजवण्याच्या पद्धतीने आयुष्य बदलत नाही,
तुमचे कर्म, तुमचे निर्णय आणि तुमचा प्रयत्न हे सर्वात महत्त्वाचं. इथे मुद्दा हा आहे की ग्रह आपल्या दैनंदिन जीवनातील प्रतीकांमधूनही आपल्याला काहीतरी शिकवत असतात. ग्रह दिशा दाखवतात, पण यश हे आपल्या प्रयत्न आणि कर्मानेच निश्चित होतं. जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर लाईक करा. श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय ज्योतिष.